हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आत्ता वाजलेले आहेत 4:45 आणि हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा। बाहेर छान असं वातावरण होतं, ऊन नाही आणि काही नाही, कारण की उन्हाने प्रचंड हैराण झालं होतं। हा व्हिडिओ मी थोडा उशिरा एडिट करत आहे। आत्ता सुद्धा बाहेर पाऊस येतोय आणि तुम्हाला सुद्धा पावसाचा आवाज येतच असेल। तर खरंच सकाळचं वातावरण एकदम छान असं वाटतं आणि प्रसन्न सुद्धा वाटतं। त्यानंतर घरात आल्यावर मस्तपैकी असा चहा ठेवला की लगेच दुसऱ्या गॅसवर डाळ टाकायची होती पोळ्या करण्यासाठी शिजायला। तर ते सुद्धा पाणी गरम करण्यासाठी ठेवलं। मध्ये मध्ये बरीचशी कामे तर होतच असतात। त्यानंतर पीठ सुद्धा मळून घेतलं आणि गॅसवरची डाळ नंतर शेगडी आहे बाहेर, त्या शेगडीवर नेऊन शिजू दिली। तर आता 7:15 वाजले होते। देवाची पूजा वगैरे झाली होती। देवपूजा झाल्यानंतर लगेच कपडे सुद्धा धुवून घेतले। इकडे अजून तरी साई झोपलेलाच होता। मुलं जर झोपली असली की कामे पटपट होतात आणि ती जर जागी असली की त्यांचंच म्हणजे आवरावं लागतं किंवा ते इकडे जातील तिकडे जातील, त्यांना हाक वगैरे मारावी लागती। आणि इथं कसं सगळं मोकळं वातावरण असल्यामुळे साई सारखा बाहेर जातो, त्याच्यामुळे तो जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत माझी बरीचशी कामे उरकतात। आणि डाळ पहिले शिजायला टाकली म्हणजे कसं होतं की आपलं पूर्ण काम होईपर्यंत डाळ शिजून जाते आणि मग नंतर पोळ्याचा स्वयंपाक करायला आपल्याला सुरुवात करता येते। तर या इथे डाळ सुद्धा शिजून आपली तयार झाली। आता फक्त ती परतायची बाकी होती। तोपर्यंत लगेच मी दूध सुद्धा तापवून घेतलं, कारण की दूध जास्त असल्यामुळे ते गॅसवर तापवलं जात नाही। गॅस सुद्धा जास्त वाया जातो आणि ते उकळत सुद्धा नाही व्यवस्थित, त्यामुळे शेगडीवर छान असं निवांत ते उकळलं जातं। त्यानंतर डाळ घरात आणल्यावर त्याचं पाणी काढून घेतलं आणि व्यवस्थित मापाचा गूळ टाकून ते व्यवस्थित परतून घेतलं की दुसरीकडे वाटण सुद्धा मी काढून घेतलं होतं आमटीसाठी, कारण की सकाळचं सगळे एकटीलाच उरकायचं म्हटल्यावर स्वयंपाक हा उरकत नाही। आणि जे 12च्या आतमध्ये जे जेवायला घालायचे असतात पित्तर, म्हणजे जे आपले घरातले कोण पूर्वज, आता सगळ्यांनाच माहीत असतं की अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्तर जेवायला घालतात असं म्हणतात। तर आता हे बरेच जण जे मानतात न मानतात त्यांच्यावर असतं, पण बऱ्याचशा ठिकाणी जेवायला घालतातच। आणि आमच्या इथे शेतात राहिलं असल्यामुळे कसं असतं की सकाळी सगळेजण लवकरच आपापल्या कामाला जातात, त्याच्यामुळे 10 वाजता तरी आमच्या इथं ते जेवायला घालावंच लागतात। तर या इथे आमटीचं सुद्धा वाटण काढून घेतलं आणि लगेच आमटी फोडणी दिली। याच्या आधी मी आमटीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जो की माझा दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी, त्यावर। लगेच दुसरीकडे भात सुद्धा लावून घेतला। आता आमटी ही मी बाहेर शेगडीवर ठेवली, तोपर्यंत गुळवणी वगैरे झाली होती की लगेच मी जे आपलं तळण असतं ते तळून घेतलं। आणि कसं आहे सकाळी सकाळी सगळीच कामे म्हणजे शेतातली सुद्धा कामे लवकरच असतात आणि हा स्वयंपाक सुद्धा लवकरच करावा लागतो, त्याच्यामुळे एकटीची खूप सारी अशी गडबड झाली। गडबड म्हणण्यापेक्षा मी सकाळी लवकर उठले होते, त्याच्यामुळे थोडाफार तरी निवांत वेळ मिळाला, पण नंतर शेवट मात्र जास्तच माझी गडबड झाली। तर या इथे आता सगळी भजी वगैरे तळून झाली होती माझी। भाज्याचा घाणा तळेपर्यंत मी लगेच भांडी सुद्धा घासून घेतली। कारण पण असं होतं, कारण की मला सुद्धा माहेरी जायचं होतं मम्मीची इथे, कारण की अक्षय तृतीयेचं जे जेवण असतं वडिलांचं ते माझे मिस्टर जेवतात, त्याच्यामुळे मी सुद्धा तिकडे जाणार होते। तोपर्यंत जे पाटावर वंटा आहेत तो सुद्धा धुवून घेतला। साई आत्ताही उठला होता। तर 8:30 वाजले होते आणि माझा जवळपास सर्व स्वयंपाक झाला होता, फक्त पुरण वाटून पोळ्याच करायच्या बाकी होत्या। तर
तर आता या इथे मी जो पाटा आहे तो सुद्धा धुवून घेते, कारण की पुरणाची चाळणी होती पण ती तुटली आणि जे पुरण यंत्र होतं ते सुद्धा मला सापडत नव्हतं. मग ऑप्शन हा पाटाच होता, त्याच्यामुळे पाटा सुद्धा स्वच्छ धुवून घेतला. तोपर्यंत आमटी आपली अशी छान अशी उकळली होती. आणि हे पहा, झाडाला राहिलेला एकुलता एक आंबा, बाकी सगळे आंबे पिकले होते आणि ते आम्ही खाल्ले सुद्धा. आता हा फक्त एकच आंबा राहिलाय आणि जे बाकीचे शेतात झाड आहे त्याला मात्र बरेचसे आंबे अजून आहेत. तर जसं जमल तसं सगळं काम मी आवरून घेतलं. भांडी सुद्धा स्वयंपाकाची झाली होती, कारण की मग एकदम घासायची म्हटलं की त्याचा भरपूर असा पसारा पडतो. त्यामुळे जसं होईल तसं मी सगळं करून घेत होते. या इथे भजी आमटी सुद्धा तयार झाली, तसेच आपली गुळवणी सुद्धा तयार झाली होती. तर आता जो आमच्या इथे ज्या म्हणजे माझ्या आजो सासूंचं जेवण घातलं जातं, तर त्यांच्या फोटोची पूजा करायची होती. तर मी पाठीमागे ज्या झाडाला छान अशी फुलं आली ती फुलं सुद्धा आणण्यासाठी गेले. त्यातच मोगरा आणि गुलाबाची फुले मी घेऊन आले होते. तर आता फक्त पोळ्याच लाटायच्या बाकी होत्या, त्यामुळे मी झाडून फरशी पुसून घेतली आणि आजींच्या फोटोची पूजा केली. त्यानंतर मग आम्ही परत पोळ्या करायला घेतल्या. तोपर्यंत सासूबाई रानातून आल्याच होत्या. त्यांनी मग पुरण वाटलं आणि जे कणिक आहे ती ठेचून घेतली. त्यानंतर त्या पोळ्या करेपर्यंत मी जे पितर असतात जेवायला घालतात त्यांना सुद्धा जेवायला घातलं. अक्षय तृतीयेचा दिवस असा असतो की प्रत्येक जण एकमेकांच्या घरी जातच असतात आणि आमची वस्ती असल्यामुळे बरेचसे जण वस्तीतले एकमेकांना जेवण घालतात. तर माझ्या आधी एका ठिकाणी म्हणजे माझ्या आजचं सासू जेवायला जायच्या, त्यांच्यानंतर मग मी जायला लागले दुसऱ्या एका ठिकाणी जेवायला. तर घरातलं सगळं उरकून तिथे जेवून आले आणि पुन्हा घरी आल्यानंतर जी राहिलेली कामे होती ती करून घेतली. म्हणजेच भांडी आणि थोडेसे कपडे राहिले होते ते सुद्धा धुवून घेतले आणि लगेच आम्ही निघालो, ते म्हणजेच माहेरी जाण्यासाठी. तर कसं होतं, जवळ जायचं आहे म्हणून आपण उशिरा निघतो आणि तिथे मात्र टायमिंगला पोहोचत नाही. तसंच आमचं काहीच झालं होतं. जायचं म्हणून आम्ही सगळी घरातली मी सगळी कामे करून घेतली. मिस्टरांनी सुद्धा त्यांची काही कामे होती ती करून घेतली आणि निघायला मात्र उशीर झाला. तर या इथे माझ्या वडिलांचा फोटो आहे, 2 चुलत्यांचा आणि एका चुलतीचा. तर त्यांच्या सगळ्यांचं जे असतं ते जेवण घालतात. यानंतर साईच्या मामाने त्यासाठी आणली होती खेळणी, तर ते खेळणी खेळत बसला. तसेच दुसरीकडे मिस्टर सुद्धा जेवायला बसले होते आणि आत्याचे मिस्टर सुद्धा जेवायला येतात, तर ते दोघं मग सोबतच जेवायला बसले. तर बऱ्याचशा ठिकाणी आमरस, चपाती आणि भाजी, वरण भात असं केलं जातं. तर कुठे कुठे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आणि रस असा केला जातो. त्यानंतर मात्र घरी यायला निघालो. पूर्ण असं पावसाचं वातावरण झालं होतं, वारं पण तितकं सुटलं होतं. त्यानंतर थोडासा भाजीपाला सुद्धा घेतला, कारण की एकदा बाहेर गेलं की जी लागणारी खरेदी आहे ती तर करावीच लागते. मग भाजीपाला थोडासा घेतला. त्यानंतर येताना जे आमचं ऊस आहे तो पाहायला गेलो आणि घरी आल्यावर मात्र बाकीचा स्वयंपाक वगैरे करायचा होता, त्यामुळे पुढचा व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही. तर अक्षय तृतीयेचा खासा एवढाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपला जो दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी, तिथे पण जाऊन सबस्क्राईब करा.